नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्रिलियंट अकॅडमी या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आपण काल शिकलो समच्छेद अपूर्णांक, त्यांचा लहान मोठेपणा, तसंच त्यांचा चढता उतरता क्रम, त्यांची बेरीज वजाबाकी इथपर्यंत शिकलो. ओके. पण आता या अपूर्णांकाचा आपल्या व्यवहारी जीवनात म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनात कसा उपयोग करता येतो ते आपण आज शिकणार आहोत. म्हणून आज आपण व्यवहारी अपूर्णांक शिकणार आहोत. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनात होणारा उपयोग. ओके. त्यासाठी आपण आपल्या रोजच्या जीवनातली काही उदाहरणं घेऊ आणि समजून घेऊ. ठीक आहे. तर बघा, ही एक पोळी किंवा भाकरी म्हणा, तुम्ही काहीही म्हटलं तरी चालेल. आई बनवते ना अशी गोल पोळी किंवा भाकरी. आता आईने ही बनवलेली. आता एक राम नावाचा मुलगा, त्याच्या आईने ही भाकरी बनवलेली. आईने भाकरीचे असे 4 भाग केले आणि ठेवली तिला डब्यात. आता रामला लागली होती भूक. मग आईने केलेल्या 4 भागांपैकी रामने 4 भाग खाल्ले. म्हणजे रामने किती भाकरी खाल्ली, है ना? 4 भाग केलेले हे पूर्ण त्याने खाल्ले. 4ही. एक खाल्ला, दुसरा खाल्ला, तिसरा, चौथा. म्हणजे रामने काय केलं, संपूर्ण भाकरी खाल्ली. आता बघा मित्रांनो, इथं आपण लिहिलं याला 4/4. म्हणजे केलेले भाग किती, 4. च्यापैकी खाल्लेले भाग किती, 4. खाली जे आपण छेदामध्ये जे लिहितो ते एकूण भाग असतात. आता आईने भाकरीचे भाग किती केले होते, एकूण 4. पैकी रामने किती भाग खाल्ले, तर रामने 4 भाग खाल्ले. ओके. तर पूर्ण जे असतात भाग ते आपण छेदामध्ये लिहितो. पूर्ण ह्या भाकरीचे आता जेवढे भाग केले तेवढे पूर्ण भागांची संख्या आपण खाली छेदात लिहितो. आणि च्यापैकी खाल्लेले जे भाग आहे ते वर लिहिले, म्हणजे अंशामध्ये ते भाग लिहिले. तर आता रामने 1, 2, 3, 4 4ही तुकडे खाल्ले. आईने ज्याचे 4 भाग केले होते ते 4ही खाल्ले. म्हणजे रामने अर्थात पूर्ण भाकरी खाल्ली. हे लक्षात आलं तुम्हाला? रामने भाकरी किती खाल्ली, पूर्ण, संपूर्ण. ओके. आता पुढे बघूया. सर्वप्रथम इकडं बघूया. पुन्हा तोच राम नावाचा मुलगा. आता आईने ही एक भाकरी केलेली. परत आईने तिचे असे 4 भाग करून आपल्या डब्यामध्ये ठेवले. मग आता राम आला, त्याला भूक लागलेली होती. त्याने काय केलं, एक भाग खाल्ला, हा एक भाग खाल्ला आणि 2 भाग सोडून दिले. 2 भाग खाल्ले. बघा, आईने टोटल भाग किती केले भाकरीचे, 4. च्यापैकी रामने किती खाल्ले, 2. ओके. 4 भागांपैकी रामने काय केलं, 2 भाग खाल्ले. आता याचा अर्थ काय झाला बघा, आईने 4 भाग केलेले, त्यापैकी रामने 2 खाल्ले. याचा अर्थ रामने किती भाकरी खाल्ली मग बघा. आता हे इकडे केलं, हे इकडे. आता हे जर असं केलेलं असतं, एक भाकरी आईने 2 भाग केले आणि त्यापैकी 1 भाग खाल्ला. आईने 1 भाकरी केली, तिचे 2 भाग केले, त्यापैकी रामने 1 खाल्ला. म्हणजे रामने अर्धी भाकरी खाल्ली असं म्हटलं असतं ना आपण. तर रामने 2/4 भाकरी खाल्ली असं म्हटलेलं आणि रामने 1/2 भाकरी खाल्ली असं म्हटलेलं, हे दोघंही सारखी आहे. म्हणजे हे 2 भाग किंवा ह्या 2 भागांपैकी हा 1 भाग, तरी हा काय आहे, याचं दोघांची व्हॅल्युएशन सारखी आहे. 2/4 काय आणि 1/2 काय. 4 भागांपैकी 2 भाग म्हणजेच 2 भागांपैकी 1 भाग, हे येतं लक्षात. तसंच इकडे आईने अर्धी भाकरी केलेली, एका भाकरीच्या अर्ध्या असे 2 तुकडे केलेले. ज्यापैकी रामने 1 तुकडा खाल्ला, म्हणजे रामने अर्धी भाकरी खाल्ली. म्हणजे तुम्ही 2/4 म्हटलं काय आणि 1/2 म्हटलं काय, दोघंही बरोबर असणार आहे. पुढे बघूया. आईने पुन्हा 1 भाकरी केलेली. पुन्हा तिचे 4 भाग केलेले. आता केलेले भाग आपण कुठं लिहितो, खाली. तर रामने खाल्ला 1 भाग. आता तो कुठे लिहिला आपण, वर. आता या 4 भागांपैकी 1 भाग म्हणजे काय असतो, पावभाग. बघा, वस्तू असू द्या, पैसे असू द्या किंवा घड्याळी तास असू द्या, 4 भाग केले त्यापैकी 1 भाग म्हणजे पाव असतो. लक्षात घ्या. पुढचं. आता पुन्हा आईने 1 भाकरी केली. पुन्हा आईने तसेच तिचे 4 भाग केले. च्यापैकी रामने 1 हा भाग खाल्ला, परत हा भाग खाल्ला
आणि परत हा भाग खाल्ला. आता रामने टोटल किती भाग खाल्ले? 1 2 3. आईने भाग किती केले होते? 4. च्यापैकी रामने किती संपवले? 3. म्हणून आपण लिहिला अपूर्णांक 3/4. मग आता रामने 3/4 भाकरी खाल्ली म्हणजे किती खाल्ली? तर त्याला आपण पाऊण म्हणतो. पाऊण म्हणजे एखाद्या वस्तूचे 4 भाग केलेले असतात त्यापैकी 3 भाग म्हणजे पाऊण. आता हे सुद्धा वस्तूला किंवा घड्याळी तासाला सुद्धा लागू होत असतं. ओके. आता नेक्स्ट, आता आपल्याला व्यवहारी अपूर्णांक लक्षात आले. त्यानंतर आपण घेऊ छेदाधिक अपूर्णांक. आता छेदाधिक बघा, छेद आणि अधिक असा शब्द मिळून झाला छेदाधिक. अधिक म्हणजे काय? जास्तीचा, म्हणजे छेद जास्तीचा. जास्तीचा याचा अर्थ काय? मोठा, है ना. मग ज्याचा छेद मोठा असा अपूर्णांकाला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. चला बघूया. तर बघा, तुमच्यासमोर दिलेले 2/8, 5/9, 7/8, 2/7 सगळ्या अपूर्णांकांचं निरीक्षण करा. सगळ्यांचे जे छेद आहे, छेद आता तुम्हाला माहिती आहे खालची संख्या, छेद सगळ्यांचे मोठे आहे. कशापेक्षा? अंशापेक्षा. 2 मोठा का 8 मोठा? तर आपण सहज सांगतो 8 मोठा. 5 मोठा का 9 मोठा? तर 9 मोठा आपण सांगतो. आणि 7 मोठा का 8 मोठा? तर 8. आणि 2 मोठा का 7 मोठा? तर 7. तर आता बघितलं आपण की सगळ्यांचे छेद मोठे आहे म्हणून हे काय आहे? सगळे छेदाधिक अपूर्णांक. ओके. बघा आता बघा 12/20. अंशामध्ये काय आहे? 12. छेदामध्ये काय आहे? 20. आता 12 मोठे का 20 मोठे? तर 20. आणि मग 20 काय आहे? 12पेक्षा मोठे असल्यामुळे आपण काय म्हणू? हा सुद्धा छेदाधिक अपूर्णांक आहे. ओके. आता जसं छेदाधिक म्हणजे ज्याचा छेद मोठा हे बघितलं आपण. मग आता याच्या पुढं आपण बघणार आहोत अंशाधिक अपूर्णांक. आता हे तुम्हाला पटापट सांगता येईल, है ना. छेदाधिक कळलं म्हणजे छेदाधिक, तसा अंशाधिक म्हणजे अंशाधिक म्हणजे अंश मोठा. ओके. आता अंश मोठा असणारे अपूर्णांक. हे खूपच सोपं. आता छेदाधिक कळलं म्हणजे अंशाधिक कळायला अगदी सोपं. आता 7/2, 4/5, 2/1, 8/3 ह्याचं सगळ्यांचं निरीक्षण करा. सगळ्यांचे अंश मोठे आहे. 2पेक्षा 7 मोठा आहे. सॉरी, हा एक चुकीचं झालं आपला. 1पेक्षा 2 मोठे आहे. 3पेक्षा 8 मोठे आहे, हो का नाही. म्हणून हे सगळे काय आहे? अंशाधिक, त्यांचा अंश मोठा. आपण खाली बघूया. 9/7 पैकी 9 हा आला अंश, 7 हा आला छेद. पैकी 9 हा मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक सुद्धा अंशाधिक अपूर्णांक आहे. नेक्स्ट, आता याच्यानंतर पुढे आपण अपूर्णांक बघितले आतापर्यंत. आता पुढे आपल्याला बघायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. अच्छा. तर आता हे सुद्धा आपण आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टींनी हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, ठीक आहे. मग आता हे बघा, आईने हे 2 भाकरी केलेल्या आहे, ठीक आहे. 1 भाकरी रामने संपूर्ण खाल्ली पहिले. मग दुसऱ्या भाकरीतला रामने अर्धा भाग खाल्ला. बघा, 1 संपूर्ण खाल्ली म्हणून 1 पूर्ण झाली का नाही. 1 भाकरी ही काय आहे? त्याने पूर्ण खाल्ली म्हणून आपण त्याला पूर्णांक. आणि हा तर आपल्याला माहिती आहे 1/2 याला आपण अपूर्णांक म्हणतो, है ना. आता रामने 1 भाकरी पूर्ण खाल्ली म्हणून 1 लिहायचा. आणि आता भाकरीचे 2 भाग केलेले, 2 भाग केलेले खाली लिहिले. च्यापैकी खाल्लेला भाग म्हणजे 1. तर हा काय झाला? अर्धा. म्हणजे 1 आणि अर्धा. याचा अर्थ, या अपूर्णांकाचा अर्थ काय झाला? की रामने 1.5 भाकरी खाल्ली. आता याचं वाचन करताना आपण असं करतो 1.1/2. ठीक आहे. पुढचं बघूया उदाहरण आपण. पुन्हा आईने 2 भाकरी केल्या, ज्यापैकी रामने 1 खाल्ली
आणि मग रामला आता थोडीच भूक होती. त्याने काय केलं, दुसऱ्या भाकरीतले आईने 4 तुकडे केलेले होते, त्यापैकी एकच तुकडा त्याने खाल्ला. मग आता एक भाकरी पूर्ण खाल्ली म्हणून आपण 1 लिहिला. आणि एका भाकरीचे किती तुकडे केलेले इथं आईने? 4, म्हणून आपण 4 खाली लिहिले छेदामध्ये. आणि रामने खाल्लेल्या भाकरीचा वर 1, म्हणून हा पूर्णांक वाचताना 1.1/4 असा हा पूर्णांक वाचायचा असतो. आता पुढे जाऊया. रामची भूक वाढली बघा. आईने 3 भाकरी केलेल्या होत्या. राम मोठा झाला का नाही? आता आईने 3 भाकरी केल्या होत्या. मग रामने 1 भाकरी खाल्ली, दुसरी पण भाकरी खाल्ली, अजून त्याला भूक होती. मग आईने 3री भाकरी केली होती. त्यापैकी रामने काय केलं, आईने त्या भाकरीचे 4 भाग करून ठेवले होते आणि रामने त्यापैकी 1, 2 आणि 3 भाग खाऊन टाकले. ओके, म्हणजे बघा रामने 2 भाकरी पूर्ण खाल्ल्या म्हणून आपण पूर्णांकाच्या जागेवर 2 लिहिले. आणि आईने या भाकरीचे 4 तुकडे करून ठेवले होते, ज्यापैकी रामने 1, 2, 3, आईने करून ठेवलेले तुकडे 4, रामने खाल्लेले 3. मग आता किती भाकरी खाल्ली? 2.3/4. तर तुम्हाला बघा इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा हा 1 पूर्ण आणि अर्धा, याला आपण काय बोलत असतो रे? दीड. ओके, आता हा 1 आणि 1/4 याला आपण काय बोलत असतो? सव्वा. आणि 2 पूर्ण आणि 3/4. आता 3/4ला आपण पाऊण बोलत असतो. ओके, मग आता हे पूर्ण काय झाले? 2 आणि हे 3/4 म्हणजे हा 2.25. किती? 2.25. रामने किती भाकरी खाल्ली? 2.25. ओके, आता पुढे बघूया. आता चॉकलेट बघू आपण. चॉकलेट. ओके, आता ह्या 2 चॉकलेट आहे. ही मोठी कॅडबरी असते ना तुमची, ही बघा, ही एक, ही एक. आता रामने पहिले काय केलं, सगळी चॉकलेट खाऊन टाकली ना, 1 पूर्ण, एक अख्खी कॅडबरी खाल्ली त्याने. आणि जी दुसरी कॅडबरी होती तिच्यात बघा असे भाग असतात तुमचे कॅडबरीचे, तर त्यातले हे 6 भाग होते, ज्यापैकी रामने 1, 2, 3 भाग खाल्ले. बघा आता त्याने 1 पूर्ण खाल्लेली, इथे 1. सगळ्या चॉकलेटचे भाग किती होते? 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणून आपण खाली छेदामध्ये 6 लिहिले. आणि रामने खाल्लेले 1, 2, 3, खाल्लेले वर 3, म्हणजे 1.36 भाग रामने आता हे कॅडबरीचे खाल्लेले. ओके, तर अशा प्रकारे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्या व्यवहारी जीवनाशी संबंध लावून शिकू शकतो आणि हे शिकणं आपल्याला सोपं जात असतं. ठीक आहे, तर आपण आता पुढील भागात याच्या पुढच्या भागावर लक्ष देऊया आणि याच्यापेक्षा अजून पुढचं काय असतं ते छान छान पद्धतीने शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. तोपर्यंत धन्यवाद.